आजच्या व्लॉगची सुरुवात ही हाय गरमी, हाय पसीना याने झालेली आहे. तर नमस्कार मेरे प्यारे फॉलोअर्स, मी प्राजक्ता. वेलकम टू माय डेली व्लॉग. कालच्या व्लॉगमध्ये मी जसं सांगितलं, की आमचा एसी खराब झाला आहे आणि तो 2 ते 3 दिवसानंतर रिपेअर होऊन येणार आहे. तोपर्यंत आमच्या गरमीने वाट लागेल म्हणून आम्ही छोटासा कूलर मागवलेला आहे आणि ह्या कूलरचा एक नवीन फीचर्स आहे, की याला इथे टॉपला एक ओपन बॉक्स दिलेला आहे. तिथे आपण आईस क्यूब टाकू शकतो म्हणजे कूलरची हवा ही खूप छान थंडगार लागेल अशी. तर पूर्ण दुपारची वेळ गरमीमध्ये घालवल्यानंतर फायनली छोटूसा कूलर चालू झालेला आहे. आज पूर्ण वेळ मी उपाशी आहे, कारण की स्वयंपाक करताना खूप जास्त गरम होतं. त्यामुळे मी काहीच बनवलेलं नाहीये आणि पूर्ण वेळ मी उपाशी आहे. आणि ज्यावेळेस कूलर आला, त्यावेळेस मी माझ्यासाठी मस्त मॅगी बनवली आणि कूलरच्या हवेसमोर बसून मस्त मॅगी एन्जॉय केली. संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस बाहेर गेलो, त्यावेळेस सिम्बाचं फूड संपलं होतं. त्याचं फूड घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस तिथं एक नवीन फूड आलेलं होतं, तर मी सिम्बासाठी ते ट्राय करायला घेतलं. ₹30 याच्यात काहीच नाही ॲडिशनल. तुम्ही हे टॉप अप करून पण देऊ शकता फूडमध्ये. मी आधीच ठरवलेलं होतं, की मी आज रात्री पण काही स्वयंपाक वगैरे करणार नाही. कारण की तेच, की स्वयंपाक करताना खूप गरम होतं. म्हणून आम्ही हॉटेलमध्येच जाऊन मस्त सिंपल अशी थाळी खाल्ली आणि थाळी वगैरे खाऊन त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावरच माझं एक संध्याकाळी पार्सल येऊन पडलेलं होतं. मी Amazonवरून एक रँडम साडी बघितली होती, जी सिंपल कॉटनची साडी होती. मला जरा छान वाटली म्हणून मग मी ती साडी माझ्यासाठी ऑर्डर केलेली आहे आणि साडी पण सिंपल आहे, छान आहे. अशा नाजूक सिंपल साड्या मला आवडतात. रात्री झोपायच्या आधी कूलरमध्ये मस्त आईस क्यूब वगैरे टाकले. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू सो मच. टेक केअर अँड बाय.